नमस्कार मित्रांनो. वृश्चिक राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह बुध जो की वृश्चिक राशीमध्येच भ्रमण करतो आहे, परंतु 16 डिसेंबर नंतर तो मार्गस्थ होणार आहे. याचप्रमाणे वृश्चिक राशीचा जो स्वामी आहे मंगळ जो की वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 7 तारखेला हा जो मंगळ आहे तो वक्री होणार आहे आणि जवळजवळ एप्रिल महिन्यापर्यंत हा मंगळ वक्री मार्गी होऊन तुमच्या भाग्य आणि अष्टम स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या चतुर्थामध्ये जो शनी आहे तो मार्गस्थ झालेला आहे. याचप्रमाणे सप्तमात असणारा गुरु आहे तो सुद्धा वक्री असणार आहे. हे जे सर्व ग्रह आहेत याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम डिसेंबर 2024 करता वृश्चिक राशीवर कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री असणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्री आहे. मात्र दिनांक 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यापासून जो काही स्ट्रेस जे काही टेन्शन तुम्हाला होतं ते या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. साधारण 17-18 तारखेनंतर त्या स्ट्रेसपासून ते जे विचार होते त्याच्यापासून एक प्रकारचे सुटकारा तुम्हाला मिळणार आहे किंवा सुटकेचा निश्वास तुम्ही टाकणार आहात. परंतु इथे एक गोष्ट थोडी महत्त्वाची आहे की साधारण 8-9 तारखेनंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. त्याच्यामुळे फिजिकल एक्झर्शन ज्याला आपण म्हणतो की शारीरिक व्याप किंवा शारीरिक ताप थोडेसे वाढतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. खास करून या महिन्यामध्ये थोडंसं धार्मिक स्थळाला भेटीगाठी देणं किंवा मंदिरांमध्ये जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. तर साधारणतः या महिन्यामध्ये मानसिक ताण हा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असेल परंतु शारीरिक जो त्रास असेल तो थोडासा वाढलेला असेल तर त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचा आर्थिक स्तर नेमका कशा प्रकारचा असेल. 2 जे ग्रह आहेत ते तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात आर्थिक स्तरासाठी. एक आहे बुध जो की तुमच्या राशीचा अष्टमेश आहे लाभेश आहे आणि दुसरा आहे मंगळ, दुसरा आहे गुरु जो की तुमचा धनेश आहे आणि पंचमेश आहे. बुध ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर आत्ता सांगितलं त्याप्रमाणे बुध ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि 16 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे आणि गुरु जो तुमचा धनेश आहे किंवा पंचमेश आहे तो सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे तो वक्री आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये फारसे काय त्रास किंवा फारसे काय अनुभव तुम्हाला विचित्र अनुभव तसे येणार किंवा फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो तसा काही प्रकार होणार नाही. तर तशी काय काळजी करू नका. तुमचे नित्य कर्माने जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे की जे तुमचे इन्कम आहे ती व्यवस्थित येऊ शकेल. फक्त जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये जर का ट्रेड करत असाल तर काही एवढा प्रॉब्लेम नाही. परंतु शॉर्ट टर्ममध्ये जर का तुम्ही ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचे अंदाज थोडे चुकण्याची शक्यता आहे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी जो की पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो इथे दिनांक 29 तारखेनंतर शुक्रसुद्धा येणार आहे. ते घरातलं जे वातावरण असेल ते बऱ्याच प्रमाणात नीटनेटकं व्यवस्थित राहील. गेल्या साधारण काही महिन्यामध्ये थोडंसं बदल होतं मात्र या महिन्यामध्ये बरंचसं नॉर्मल राहील. घरातले ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर तुमचं इंटरेक्शन चांगलं राहील आणि घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहिलं. कशी काय काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही बदल किंवा महत्त्वपूर्ण काही निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील तर या महिन्यामध्ये तुम्ही जरूर घेऊ शकता. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे आणि तो वक्री आहे. तर साधारणतः जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या प्रमाणात तू महिमेसारख्या ज्या गोष्टी म्हणतो त्या असेल परंतु तसा फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. तर तशी काय काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला आहेत वृश्चिक राशीच्या त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. छोटे मोठे त्रास वगैरे होते त्याचा मोठा परिणाम होणार नाही आणि जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी तशी काय काळजी करू नका. मात्र तुम्ही तुमचे एफर्ट द्या परंतु फारसा काही अशुभ फलदायी वगैरे महिना अजिबात नाही. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे वैवाहिक जीवनासाठी तो म्हणजे शुक्र. शुक्र जो ग्रह आहे हा तुमचा व्ययश आहे किंवा सप्तमेश आहे जो की तुमच्या द्वितीय तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. पैकी तृतीय स्थानामध्ये तो दिनांक 2 ते 3 तारखेपासून ते जवळजवळ 28 तारखेपर्यंत असणार आहे. तर साधारणतः जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये जो वेळ आहे तो अतिशय चांगला जाईल. दोघांमध्ये इंटरॅक्शनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे राहील.
याचप्रमाणे ज्या विवाहसुख मंडळी आहे वृश्चिक राशीच्या त्यांच्याकरता हे संपूर्ण वर्ष चांगलं राहील. विवाह जमले, प्रत्यक्षात विवाह होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित मिळू शकतील या महिन्यामध्ये. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राबद्दल सांगायचे झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 16 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्ही हिरहिरीने भाग घ्या. तुमच्या कामाचं कौड कौतुक होईल वरिष्ठांकडून किंवा सहकर्मीकडून. वरिष्ठ किंवा सहकर्मी याच्याकडून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल किंवा चांगले मदतसुद्धा मिळू शकेल. तर एकंदरीत कार्यक्षेत्र संदर्भामध्ये तशी काही काळजी करू नका. म्हणजे हा जो संपूर्ण महिना हा तसा तुम्हाला त्या बाबतीत अतिशय उत्तम असणार आहे. ज्यानंतर आपण चर्चा करू की डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव पडणार आहेत हे नेमके तुम्हाला तुमच्या वाटेला कशा प्रकारचे येतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदारावर म्हणजे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. चांगला तुमचा कालावधी जाऊ शकेल. याचप्रमाणे जे विवाहसुख ज्या मंडळी आहेत त्यांच्याकरता सुद्धा चांगला जो कालावधी तो असेल. विवाह जमणं, प्रत्यक्षात विवाह होणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान नक्की येतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शनी आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तर दोघांचा केंद्र तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्याच्यावर छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाच्या ठिणक्या वगैरे उडू शकतील. त्याचप्रमाणे घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. तर थोडंसं मनावरती स्ट्रेस ना टेन्शन येणं हा थोडासा प्रकार आहे, पण त्याचा फारसा मोठा प्रभाव पडणं तुम्हाला तसा जाणवणार नाही. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. आता हा जो आहे तो गुण हा महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा मंगळ जो की वक्री असणार आहे, त्याबरोबर त्याच्यात भ्रमण करणारा जो शुक्र आहे हा प्रतियोग करणार आहे. तर साधारणतः वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मतवैचित्र्य अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील, तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशापासून या दिवसामध्ये थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला नेपच्यून आणि रवीचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल, दोघांचा केंद्रयोग साधारणतः तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घ्यावी लागेल. इन्व्हेस्टमेंट टाळणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, तो शुक्र तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. तुमच्या काही इच्छा आकांक्षा पूर्तीचा हे दिवस राहते. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. वैवाहिक जीवन खूप अतिशय उत्तम प्रकारे दिसेल. ज्या विवाहसुख मंडळी त्यांचा विवाह जमून येणं, प्रत्यक्ष होणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान निश्चित होते. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. बुध जो की तुमच्या शनी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, बुध तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र थोडंसं मनावरती ताण येणं किंवा स्ट्रेस थोडंसं जास्त वाढणं असा काही अनुभव येईल, परंतु तो तात्कालिक असेल, तेवढ्या दिवसापुरताच मर्यादित असेल. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि जो शुक्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र योग साधारणतः वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहारामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या दरम्यान तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यात ज्या अमावास्या आहेत त्या 2 आहेत. एक आहे 1 तारखेला, दुसरी आहे 31 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 15 तारखेला आहे. तर साधारण या महिन्याच्या 1, 15, 30, 31 या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. वादविवाद जाणं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान आरंभ करू नका. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यात तुम्हाला तसा व्यवस्थित राहील. फक्त स्वतःच्या धावपळीवरती थोडंसं लक्ष द्या. त्या धावपळीमधून थोडंसं शारीरिक त्रास होऊ शकेल, या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे आता वृश्चिक राशीचं डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.